वापस पैसे नाही द्यायचो. पैसे तुम्ही ठेव दिलेत काय? विघ्नेश काय केलंच नाही रे, नुसतं हसत. काय रे पप्पाने पैसे दिलेत का? हा किती दिलेत? नमस्कार मित्रांनो, मी आरम गुंजे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, श्रावण महिना संपलेला आहे आणि श्रावण महिना संपल्यानंतर जो महिना येतो तो भाद्रपद महिना. आणि या भाद्रपद महिन्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येते ती गणेश चतुर्थी. आणि या गणेश चतुर्थीला आपल्या सगळ्यांचे लाडके बाप्पा म्हणजेच गणपती बाप्पा, या गणपती बाप्पा आपल्या घरी पाहुणा म्हणून येतो. कोणाकडे 10 दिवस असतो तर कोणाकडे 5 दिवस असतो. आणि तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आज माझ्याकडे सुद्धा गणपती बाप्पा 5 दिवस विराजमान झालेले आहेत. तर बघूया, तिकडे गणपती बाप्पाची आरास बनवली आहे आणि ते गणपती बाप्पाला विराजमान केलेले आहे. बघूया आता इकडे बघा, तर छानपैकी फुलांनी अशी आरास बनवली आहे आणि त्या आरासमध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. सुंदर अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो, गणपती बाप्पा येण्या अगोदर म्हणजे 10 ते 15 दिवस अगोदर आपल्याला आपली सगळी गडबड असते. कारण घर साफ करणे, घराला रंगरंगोटी करणे आणि मखर बनवणे, आणि हे दिवस कसे जातात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. कारण गणपती बाप्पा पुढे येणार असतात आणि त्या आशेने आपण पूर्ण आनंदात हे सगळं कामं करतो. आणि आपल्यापेक्षा लहान मुलांना जास्त मजा येते गणपती बाप्पा घरी आणल्यानंतर. कारण त्यांना एवढं छान वाटतं की गणपती बाप्पा आमच्या घरी आज आलेले आहेत आणि त्या आनंदाने सगळा घर आपला असा फुलून निघतो आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. पप्पा मला गाण्यावर नाचायचे. गाण्यावर नाचायचे? कोणत्या? चकचक सोन्याचा. चकचक सोन्याचा? गणपती बाप्पा समोर? हा, गणपती बाप्पा समोर नाचायचे. चाललंय पत्ती खेळणं. 1 रुपया लागी का? हा, 1 रुपया लागी. किती जण आहेत? 5 जण. कोणाला काय लागतं? चालायचं किती? 2 रुपये. मोठा डाव. विघ्नेश, तू नाही खेळस का? का रे? एक खेळ ना. का रे, पैसे नाही का तुझ्याकडे? पैसे नाही? हा, कशाला ठेवलेत मग? काय रे, डब्बी को घ्यायला ठेवलेत? हो, काय सर काय काहीच नाही. शेलो काय? 1 रुपया लागी. 2 रुपये आले. चाली 2 रुपये चाली. एक शो. तिरी जोड.
वृषालीने नाव घेतलंय बापा. सर तू इकडे किती पैसे आहेत? भरपूर आहे ते बघा. किती आहे गोट्यामध्ये? एवढी चिल्लर? 10 रुपये घेतलेले मी एवढे जिंकले. एवढे जिंकलेत? विघ्नेश काय केलंच नाही रे, नुसतं हसत. अरे पप्पाने पैसे दिलेत ना घ्यायला? हा किती दिलेत? किती दिलेत? हा किती दिलेत पैसे? अरे 74? एवढे? बापरे बघ रे, 74 दिलेत पैसे. सोरा याच्या पप्पानी 74 रुपये देतील खेळायला. मला 20 दिलते बस घ्यायचं दोघं? काय रे नको? काय दाखव? चौका. आणखी एक नवीन प्लेअर आलेला आहे. गुड्डी आले खेळायला. गुड्डीने किती पैसे आणले तू? दाखव किती पैसे आणले बघू खेळायला. बापरे मोठंच आणले वाटते बघी. बघ मोठंच बांधून आणली. बघू चिल्लर बघ. बाबा पप्पाने भरपूर पैसे दिले आहेत गुड्डीला. यायला रात्री निघेल वाटते. रात्रभर 3. किती किती पान आहेत आता? 3 का 4 झाली का? झाली. माझं झालं 4 पानामध्ये 3 पानामध्ये काय रेग्युलर? रेग्युलर ना. 1 रुपये लागी 2 रुपये चाली. मोठा डायरेक्ट चालू आली. बघा जोरात डाव चालू आहे इथे. पॅक तुला काय नाही. एक कवच दुरी बंद चालू आहे. पैसे तुझे ठेव दिलेत काय? एकच आठटा. तिचं भारी सानूचं भारी घेतलं घेतलं बा. किती केप आणू? किती रुपये? 10 रुपये. 10 रुपये जमा. एका डाव 10 रुपये भेटले बा. कोण चालतो बघा आता? मोठा डाव रंगात चालला का? मोठा डाव बघा आता कोणाला डाव भेटतो. चालला तुला आहे ना पण काय तुला? आता तू काय करशील? तू काय तुला बोलते छोटा नाही तू ये. तिचा एक्का एक भारी गुड्डीचा एक्का. तिने मोठा डाव घेतला म्हणून गुड्डीने किती 20 वेळा भेटला. 25 येऊ नको हारली का? हा तर मित्रांनो आम्ही इथेच थांबतोय. कारण स्वराने कसा डान्स केला हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा मला. कारण विशेष म्हणजे स्वराला अजिबात म्हणजे डान्स शिकवला नाहीये. ती स्वतःच्या मर्जीने नाचते आणि मोबाईल मध्ये जे गाणं लावते त्या गाण्याच्या स्टेप वरून ती आपण स्वतः कसं नाचायचं हेच ती स्वतःच करते. तिला कोणी शिकवलं नाही. तर तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा की स्वरा कशी नाचते ती. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही पण छान मजा करा. गणपती बाप्पाचं खूप एन्जॉय करा. गणपती बाप्पा तुमच्याकडे पण विराजमान झालेले असतील तर खूप एन्जॉय करा आणि मजा मस्ती करा. चला पुन्हा भेटूया. टाटा बाय बाय.